कोल्हापुरातील सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना टार्गेट करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांना करण्यात यश आलंय। गेल्या आठवड्यात पाचगाव, गिरगाव, आरके नगर, मोरेवाडी आणि शांतिनिकेतन या परिसरात अशा घटना घडल्या होत्या। त्यानुसार आरोपी मोटरसायकलवरून काही महिलांना अडवत त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटत असल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तपासाची जबाबदारी सोपवलेली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून त्यांनी सुमारे 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास करून सीसीटीव्ही फुटेज, माहिती आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला। या तपासाअंती पोलिसांना रामानंद नगर, बालाजी पार्क परिसरात एका संशयित तरुणाबद्दल माहिती मिळाली। पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याने आणि त्याच्या 2 अल्पवयीन मित्रांनी मिळून हे गुन्हे केल्याचे कबुली त्यांनी दिली। या आरोपीचे नाव श्रेयश तुकाराम खाडे व 19 असे आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेल्या वस्तू जप्त केल्यात। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे महिलांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात आला आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात येणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।